तर मित्रांनो, काल जसं तुम्हाला म्हटलं होतं की म्हणजे काही ग्रुप बॅनर असेल ते तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन येणार आहे. तर व्हिडिओ करण्यासाठी थोडंसं या ठिकाणी वेळ होते मला, कारण जे काही ऑर्डर्स असतील तर भरपूर सारे या ठिकाणी पेंडिंग आहेत माझ्याकडे, त्याच्यामुळे व्हिडिओ करण्यासाठी वेळ मिळत नाहीये. आणि राहिला प्रश्न तो म्हणजे की आजची जी काही डिझाईन असेल तर डिझाईन या ठिकाणी ग्रुप बनलेली आहे, आणि ही जी काही डिझाईन असेल तर प्रिंटिंगची डिझाईन आहे 16x8 जे काही असेल तर हे भरपूर सारे मी प्रिंट्स या ठिकाणी क्रिएट केलेल्या आहेत ह्या डिझाईनचा. तर त्याची जी काही फाईल असेल ती फाईल या ठिकाणी दिलेली आहे, सोबत जी काही पिन जे असेल ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. तर हे तुम्हाला कसं घ्यायचं आणि काय काय करायचं ते मी तुम्हाला पुढे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर तुम्हाला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये जायचं आहे आणि कमेंट करायचं आहे जय जिजाऊ जय शिवराय अशा नावाची 100% कमेंट या ठिकाणी करा. सोबतच आपला जो काही व्हिडिओ असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल या ठिकाणी तुम्हाला विसरायचं नाही. आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला पुढे चालून सुद्धा पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा तुम्हाला या ठिकाणी विसरायचं नाही. ओके, तर बाकी सर्व करण्यासाठी तुमचा भाऊ या ठिकाणी अवेलेबल आहेच. ओके, तर मित्रांनो त्याच्यानंतर अजून एक काम आहे ते म्हणजे समजा तुम्हाला जर काही वेळेसला एरर्स येत असतील किंवा कोणती माहिती तुम्हाला समजली नसेल किंवा अजून जर तुमचे दुसरे काही प्रॉब्लेम्स असतील, ओके, तर त्या सर्व गोष्टी तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता इंस्टाग्रामला. त्यासाठी आपली जी काही इंस्टाग्रामची आयडी असेल ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला मेसेज वगैरे करू शकता आणि तुमच्या जे काही अडचणी असतील ते सर्व गोष्टी या ठिकाणी मला काय करू शकता, शेअर करू शकता आणि सांगू शकता. ओके, एक वेळेसला नक्की चेक करून घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो आता मी तुम्हाला नेते फोल्डरमध्ये, तर फोल्डरचं नाव तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊ शकता, शिवजयंती ग्रुप अशा पद्धतीने फोल्डरचं नाव दिलेलं आहे. तर या फोल्डरमध्ये सर्वात आधी मी एक तुम्हाला अशा पद्धतीची जी काही फाईल असेल ती फाईल या ठिकाणी दिलेली आहे. ओके, आता या फाईलमध्ये सिम्पली तुम्हाला काय करायचं, तुमचा जो काही लोगो असेल तो लोगो या ठिकाणी ऍड करायचा आहे आणि त्याच्यानंतर बॉक्समध्ये जे काही फोटोज असतील ते फोटोज तुम्हाला या ठिकाणी ऍड करायचे. बस फक्त 2 कामं तुम्हाला या ठिकाणी करायचे. केल्याच्या नंतर लगेच तुमची जी काही डिझाईन असेल ते डिझाईन या ठिकाणी काय होणार आहे, क्रिएट होणार. ओके, एक तर अशा पद्धतीचं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे, ज्यांना 16x8 जे काही डायरेक्ट प्रिंट करायचे असेल त्यांनी या ठिकाणी करू शकतात. त्याच्यानंतर जे काही असेल तर थंबनेलवर तुम्हाला अशा पद्धतीचं स्ट्रक्चर दिसलं असेल आणि त्याच्यानंतर एक खास जे काही बॉक्स पिन जे असतील तर ते तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. तर पिक्सेलमध्ये जे काही साईडचा कर्व असेल ते कर्व या ठिकाणी करता येत नाही, त्याच्यामुळे मी या ठिकाणी बॉक्स दिलेला आहे. आता तुम्ही तुमच्या पद्धतीनं कमी जास्त जे काही असेल तर ते या ठिकाणी करू शकताय. आणि ज्यांना कोणाला बॉक्समध्ये फोटो जे काही असतील ऍड करायचं माहिती नसेल किंवा समजत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बॉक्स पीएनजीचा एक व्हिडिओ टाकलेला आहे, तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॉक्स पीएनजी मध्ये फोटो कशा पद्धतीने ऍड करायचे त्याची प्रॉपर इन्फॉर्मेशन दिली होती. तर तो जर व्हिडिओ तुम्ही अजून चेकआउट केला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा, कारण हा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी खूप गरजेचा होणार. ओके, आणि त्याच्यानंतर ज्यांना कस्टम डिझाईन करायचे असेल म्हणजे त्यांच्या अकॉर्डिंगली, तर मी 16x8 चे दिलेले आहे. समजा तुम्हाला 12x8 करायचे असेल किंवा काही जणांना 15x10 करायचे असेल किंवा 10x20 करायचे असेल, 10x30 करायचे असेल, त्यांच्यासाठी जे काही पीएनजीज असतील ते पीएनजीज या ठिकाणी मी दिलेला आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्याची काही नेम प्लेट असेल नेम प्लेट सेपरेट दिलेला आहे आणि त्यासोबत जो काही आपला मेन टेक्स्ट पीएनजी असेल, ओके, शिवजयंती 16 नावाची पीएनजी, तर ती या ठिकाणी तुम्हाला सेपरेट दिलेली आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या दुसऱ्या जे काही बॅनर्स असतील त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी काय करू शकता, यूज करू शकता. ओके, आणि त्याच्यानंतर जे काही ब्लँक बॅकग्राऊंड असेल, ओके, ते बॅकग्राऊंड सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिले, तर हे तुम्ही तुमच्या बर्थडेचे डिझाईन्स असेल किंवा अजून दुसऱ्या कोणत्या डिझाईनमध्ये सुद्धा काय करू शकता, डायरेक्टली या ठिकाणी यूज करू शकता. ओके, आणि त्याच्यानंतर हा जो काही सेटअप असेल तर हा सेटअप मी या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे, कारण हा जो काही एक पीएनजी असेल तर हा 30-30 MB चा एक पीएनजी निघत होता. तर हा पीएनजी मोबाईलमध्ये बऱ्याच वेळेसला चालत नाहीये आणि जे काही लाल असेल तर ते लाल अशा पद्धतीने रेड येत होतं, तर बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होता. त्याच्यामुळे मी या ठिकाणी ते न देता तुम्हाला डायरेक्टली जे काही स्ट्रक्चर असेल ते स्ट्रक्चर या ठिकाणी दिलेलं आहे. समजा आता तुम्हाला जर काही शॉर्ट डिझाईन करायचं असेल तुम्ही शॉर्ट डिझाईन सुद्धा याच्यामध्ये या ठिकाणी काय करू शकता, क्रिएट करू शकता. ओके, आणि तुम्हाला जर ही वाढवायची सुद्धा असेल तर तुम्ही या ठिकाणी इन्क्रीज सुद्धा याच्यामध्ये काय करू शकता, करू शकता. ओके, अशा पद्धतीने कस्टमायझेशन मध्ये तुम्हाला सर्व पीएनजीज या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत आणि सोबतच जे काही बाकीचं मटेरियल असेल ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. तर खास करून हा जो काही असेल तर हा तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त तुमचे जे काही फोटोज असतील फोटोज ऍड करायचे आणि त्याच्यानंतर तुमची जे काही डिझाईन असेल ते लगेच या ठिकाणी काय होणार आहे, तयार होऊन जाणार. ओके, तर आता अशा पद्धतीने करून घ्या आणि जे काही पिक्सल लॅबचं काम असेल ते मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं नाही आहे. आणि राहिला ह्या याचा व्हिडिओचा पासवर्ड, तर पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे 1836. किती टाकायचा आहे, 1836. ओके, हा 4 अंकाचा पासवर्ड टाका. त्याच्यानंतर तुमची पीएनजी फाईल पीएल फाईल जे काय असेल ते सर्व गोष्टी या ठिकाणी काय होऊन जातील, ओपन होऊन जातील. आणि नक्की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय जिजाऊ जय शिवराय अशी कमेंट करा. आणि जर सिंगल वाले व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर एक व्हिडिओ तुम्हाला लेफ्ट साईडला आणि एक व्हिडिओ तुम्हाला राईट साईडला दिसत असेल तर हे दोन्ही व्हिडिओ सुद्धा तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, चेकआउट करू शकता. ओके, चला मी भेटतो तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.